पुढची बातमी, बंद लिफाफे घेऊन बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई शिवतीर्थवर आलेले आहेत। ठाकरे गटासोबतच्या बैठकीनंतर 2 तासांनी मनसे नेते हे शिवतीर्थवर पोहोचले। त्यांच्या हातात काही बंद लिफाफे दिसले। इच्छुक उमेदवारांना उद्यापासून एबी फॉर्म देणार असल्याची माहिती समजते। थोड्याच वेळात मनसेच्या नेत्यांमध्ये आणि राज ठाकरेंमध्ये बैठक देखील होणार आहे। एकीकडे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे बैठक करतायत, प्रचाराची रणनीती ठरवतायत, तर दुसरीकडे ही दृश्य आपण बघतोय। तिथे सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हातात काही बंद लिफाफे घेऊन शिवतीर्थवर आले तेव्हाची ही दृश्य। एबी फॉर्म हे दिले जाणार आहेत येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये आणि त्याच दृष्टीने हे बंद लिफाफे आहेत का असा सुद्धा प्रश्न आणि उत्सुकता या निमित्ताने निर्माण होते। बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई ज्या वेळेला शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हाचे दृश्य आपण बघतोय। अमित ठाकरे सुद्धा दृश्यामध्ये पाहायला मिळतात। प्रतिनिधी जय पवार आपल्याला आणखी तपशील देतील। जय, ते अमित ठाकरे हे महाराष्ट्रावरती पोहोचले होते आणि त्यावेळी बाळा नांदगावकर नितीन सर पडले आणि या बैठकीत पुन्हा बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे एक बंद लिफाफा घेऊन खरं तर कदाचित काही तांत्रिक अडचणी येत आहेत जय, तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। पुन्हा एकदा तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न करतो। पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण ही महत्त्वाची बातमी सांगूयात। मनसेच्या नेत्यांमध्ये आणि राज ठाकरेंमध्ये आता थोड्याच वेळात बैठका होणार आहेत आणि त्यापूर्वी काही बंद लिफाफे घेऊन हे नेते शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले। एकंदरीत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता युतीची घोषणा झाल्यानंतर कशा पद्धतीने उमेदवारांची नावं घोषित होत आहेत, कुणाला नेमके एबी फॉर्म मिळत आहेत याविषयीचे सुद्धा उत्सुकतेचं वातावरण आहे। पुन्हा एकदा प्रतिनिधी जय पवार आपल्याशी जोडले गेलेत। जय, नक्कीच आपण जर पाहिलं तर खरं तर सकाळी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये एक बैठक जी आहे ते पार पडली। प्रामुख्याने प्रचार संदर्भातली संपूर्ण बैठक होती आणि यावेळी प्रामुख्याने बाळा नांदगावकर असेल किंवा नितीन सरदेसाई हे नेते सुद्धा त्यावेळी उपस्थित होते आणि यानंतर आता पुन्हा एकदा एक बंद लिफाफा घेऊन खरं तर नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत। सकाळी शिवसेना ठाकरे गटांच्या नेत्यांसोबत बैठक करून पुन्हा 2 तासांच्या बैठकीनंतर आता मनसे नेते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी हे सर्व आल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांना उद्यापासून एबी फॉर्मचं हे वाटप करणार असल्याची माहिती ज्या ते प्रामुख्याने मिळत आहे आणि या संदर्भातच नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतं आणि याबाबत सही केलेले काही फॉर्म सुद्धा या बंद लिफाफ्यामध्ये घेऊन आल्याची माहिती प्राथमिकपणे मिळत आहे आणि या संदर्भात ही बैठक जी आहे ते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची राज ठाकरे यांच्यासोबत सुरू आहे आणि आता हे पाहणं महत्वाचं असणार की राज ठाकरे यांच्या माध्यमातून या सर्वच एबी फॉर्मच्या यादीवरती शिक्कामोर्तब होईल का आणि यानंतर एबी फॉर्म वाटप हे कधीपासून सुरू होईल आणि कारण प्रचाराची सुद्धा प्रक्रिया ही उद्यापासून सुरू होण्याचं पाहायला मिळते। कारण या संदर्भात सुद्धा बैठक अमित ठाकरे आदित्य ठाकरे वारंवार घेत आहेत आणि त्यामुळे प्रचार असेल किंवा एबी फॉर्म वाटप असेल या सर्व प्रक्रियेला आता मनसे कुठेतरी ऍक्शन मोडवर आलेलं पाहायला मिळतं। पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।